रेंटवर घर घेत आहात तर सगळ्यात आधी मिठाचा पोछा हा घरामध्ये लावून घेतला पाहिजे. ओके. कारण आपल्याला माहिती नाही की आपल्या आधी ते कोण राहायचे, त्यांचे कर्म कसे होते, पॉझिटिव्ह होते, निगेटिव्ह होते, पूजा पाठ व्हायची नाही व्हायची, त्यांनी काय केलेलं आहे, तिथली एनर्जी आपण पॉझिटिव्ह करतोय. इन बरोबर. शॉर्ट, जर उदक शांतीची पूजा करू शकला तर उत्तम, नाही करू शकत हरकत नाहीये. मिठाच्या पाण्याने पोछा करून घ्यायचा आहे. घरामध्ये धूप करून घ्यायची आहे. ओके. धूप ही आपली गोवरी असते, त्याच्यावरती सगळ्यात आधी तर आपले पिवळ्या कलरचे मोहरी येते, बरोबर. ती टाकायची आहे. लवंग, कपूर आणि थोडीशी फिटकरी म्हणजे त्याला ॲलम जे म्हणतो आपण, ओके. तर हे टाकायचं आहे. गौरीला छान गरम करायचं आणि त्याच्यावरती हे टाकायचं, त्याच्याने धूळ होते, धुवा होईल. थोडंसं गुगुळ पण टाकायचं म्हणजे छान सुगंध पण येईल. आणि तो पूर्ण घरामध्ये फैलला पाहिजे, म्हणजे ती बरोबर. पॉझिटिव्हिटी येईल आणि देन यू हॅव टू यूज इट. मग बरोबर. ज्या रेमेडीज मी सांगितल्या, फॉर एक्झाम्पल तुमचं टॉयलेट चुकीचे आलेलं आहे, तर मी तुम्हाला फक्त ती टेप टेपच आपण सांगितलेली, सांगितली. त्या टेप बरोबर. तुम्ही यूज करा, करू शकतो. तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. म्हणजे ती तिथली एनर्जी पॉझिटिव्ह होईल. बरोबर. आता आपण नवीन जागी घर घेताना, आता ती गावाकडे असेल किंवा मोकळ्या जागी असेल, तर वास्तुशांती गणेश पूजन केल्यावर वास्तुपुरुष पुरतो जमिनीमध्ये. हो, पण आता मुंबईसारख्या शहरांमध्ये किंवा पुण्यासारख्या शहरांमध्ये बिल्डिंगमध्ये घर घेताना आपण काय करायला पाहिजे? आता बिल्डिंगमध्ये आपण एक काम करू शकतो. जेव्हा आपलं पूर्ण इंटेरियर होऊन जातं, सगळं सेटअप झालेलं आहे, तोडफोड जी काही करायची ती झाली आहे, त्याच्यानंतर आपण वास्तुशांती करतो. बरोबर. करायलाच पाहिजे, वास्तुशांती करायलाच पाहिजे. आणि त्यानंतर घराची एकतर भटजी सांगतात तुम्हाला दिशा, किंवा आग्नेय दिशेमध्ये जो कॉर्नर येत असेल, त्या बरोबर. कॉर्नरला थोडंसं तुम्हाला म्हणजे ती टाईल्स थोडीशी काढून तुम्हाला तिथे तुम्ही तुमचा आपल्या वास्तुपुरुषांना पुरायला पाहिजेच. आणि वास्तुशांती का करावी, तर आपण जी तोडफोड करतो, ज्या छोटे छोटे जीव जंतू आहेत त्यांना बरोबर. त्रास देतो, तर त्यांना माफी मागण्यासाठी वास्तुशांती बरोबर. केली पाहिजेच. तर आणि करायलाच पाहिजे. पण मग त्यामुळेच मग आपल्याला भरभराट येते. बरोबर. पण काही जणांना मी पाहिलेली आहेत, की त्यांच्याकडे वेळ नसतो. मग ते म्हणतात, की मी आधी राहायला जातो, मग वास्तुशांती आरामात करू 1-2 महिन्याने. तर तुम्ही त्यांना काय सांगाल? मी त्यांना असं सांगणार आहे, की ज्यांना वेळ नाही आहे, मग वेळ हातातून निघून जाते. निघून जाते. आणि बरोबर. मग त्यांना कळतं, की अरे आमच्या घरात आम्ही इथे आलो तेव्हापासून एक शांतता नाही आहे, समाधानी नाही आहोत, किंवा बरोबर. मुलालाच त्रास होतोय. हे असं नाहीये की देव मुद्दाम तुम्हाला त्रास देतो, असं बरोबर. नाही आहे. आपल्याकडनं ज्या जीवजंतूंचा त्रास, आता कारण आपण बांधकाम करतोय, ती जी बिल्डिंग बनली असेल, तिथे आधी कोणतं तरी झाड असेल, त्या बरोबर. झाडावर घरटं असेल, त्या बरोबर. पक्ष्यांचं घरटं असेल, म्हणजे ते पक्ष्यांचं घरटं गेलं त्या बिल्डिंगमुळे. बरोबर. तिथे छोटे छोटे जीवजंतू असतील, त्यांची जागा गेलेली आहे, आणि बरोबर. अजून बरंच काही असतं. तर त्यांना ते घर बांधण्यासाठी लाकूड कुठून आणलं असेल, अजून बरोबर. सिमेंट आणलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आणताना जितक्या जीवजंतूंचा आपल्यामुळे त्यांना त्रास झालेला आहे, त्यांना आपण माफी मागतो. ओके. आणि त्या देवाला, त्या वास्तुपुरुषाला याच्यासाठी आतमध्ये ठेवलं जातं, की म्हणजे उलटं पुरल्या जातं बघा. ओके. त्याला उलटं, सरळ उलटं. नाही ठेवत, उलटं पुरल्या जातं, की माझ्या घरामध्ये तू सुख शांती आणि समाधानी आम्हाला राहू दे. ओके. आणि त्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी कधी येते, जेव्हा तुम्ही ऑलवेज चांगलं बोलता. कारण वास्तुपुरुष हा ऑलवेज तथास्तु म्हणत असतो. बरोबर. तुम्ही म्हणाल आमचं तर आयुष्यच असं आहे बाई, आम्ही काय करायचं, माझ्या तर नशिबातच हे लिहिलेलं आहे, माझ्या तर नशिबातच ते लिहिलेलं आहे. इकडे वास्तुपुरुष काय म्हणतोय, तथास्तु. म्हणजे जे लिहिलेलं नसेल तेही होईल बघ तुमच्या ओके. लाईफमध्ये. म्हणजे आपण सो सकारात्मक असलं पाहिजे. सकारात्मक बोला ऑलवेज. अननेसेसरी निगेटिव्ह बोलू नका, की बरोबर. माझा बॉस असाच आहे, माझा बॉस ढमकाच आहे, आमचे हे असेच आहे, माझी सासू तशीच आहे, व्हॉटेव्हर जे काही तुम्ही बोलत असाल, बरोबर. विचार करून बोला घरामध्ये बोलताना. बरोबर. कारण तुम्ही जे बोलणार आहात ते घरामध्ये त्या एनर्जीज तशा डेव्हलप होणार आहेत. बरोबर. जितकं पॉझिटिव्ह बोलाल, जितकं चांगलं बोलाल, घरामध्ये एनर्जी पॉझिटिव्ह राहणार आहे. त्यासाठीच घरामध्ये रोज सकाळी कोणत्याही देवाचा मंत्रोच्चार झाला पाहिजे. ओके. हल्ली तर इतकं इझी आहे की YouTube स्टार्ट करा, तुम्हाला जो मंत्र पाहिजे तो लागणार आहे. लावा. म्हणजे तो स्वतः म्हटलं नाही तरी पण चालेल, पण चालेल. कानावर पडलं पाहिजे ते आपल्या. घराची एनर्जी झाली पाहिजे बूस्ट आणि व्हायला पाहिजे. बूस्ट व्हायला पाहिजे. त्यातल्या त्यात ब्रह्मतत्वात जर सुरू झाला मंत्रोच्चार तर अजून उत्तम.
बरोबर. आता आपण पाहतो की नॉर्मली तर मुलं शाळेत असतात सकाळी, पॅरेंट्स कामावर असतात. हो रात्री सर्व एकत्र हो येतात. हो. तर मग जेव्हा ते डायनिंग टेबलवर बसतात जेवणासाठी, तर ते डायनिंग टेबलची दिशा काय असायला पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्र राहणं किती गरजेचं आहे त्यावेळी? सगळ्यांनी हा तर मी वास्तूला अनुसरून नाही म्हणणार. थोडं प्रॅक्टिकली पण बघा, की जर तुम्ही दिवसभर बाहेर आहात, तर एकासोबत जेव्हा तुम्ही येता, तर तुमचं बॉन्डिंग तयार होतं. बरोबर. आणि शक्यतो तुमचा जो डायनिंग एरिया आहे, हा जर ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्टला असेल, जसं मी आधीच सांगितलं, की पूर्व ईशान्य जो दिशा आहे, ही दिशा रिक्रिएशनची आहे, फनची आहे. जर या दिशेमध्ये तुम्ही जेवायला बसत असाल, तर सगळे एका सोबतच बसणार. बरोबर. मौज मजा हसी आपण म्हणतो ना, हसत बरं. खेळत आपण जेवणार आहोत. बरोबर. पण मूल आहे, सकाळी त्याला जेवायला घालायचं आहे आणि तो जेवत नसेल, तर मग त्याला साऊथ ऑफ साऊथ ईस्ट ओके. म्हणजे दक्षिण आग्नेयला जेवायला बसवायला पाहिजे. बरोबर. तर ते त्याच्यासाठी डायजेशनसाठी चांगलं आहे. त्याचा कॉन्फिडन्स बिल्टअप होईल आणि तो स्ट्रॉंग पण बनेल. बरोबर. पण आता छोटंसं घर आहे, मग काय करू? तर फक्त 3 दिशा शक्यतो करू नका. म्हणजे त्या 3 दिशामध्ये नको. तर कोणती 3 दिशा? एक तर दक्षिण नैऋत्य, साऊथ ऑफ साऊथ वेस्ट, वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट म्हणजे ओके. पश्चिम वायव्य आणि ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट म्हणजे बरोबर. पूर्व आग्नेय. या 3 दिशांमध्ये डायनिंग नको. बाकी सगळीकडे असलेलं ओके आहे. बरोबर. आणि जो सूर्यप्रकाश येतो घरामध्ये, तो हं. कोणत्या दिशेनं आलेला चांगला? सूर्यप्रकाश कोणत्याही दिशेने आलेला चांगलाच असतो. ओके. तसं बघितलं तर पूर्वेपासून आलेला उत्तम आहे. पण मी म्हणेल की नाही, मग आम्हाला बाकी सगळं माझ्याजवळ जुळलं. नाही, नाही म्हणे, त्या मॅडमनी सांगितलंय पूर्वपासूनच किरण यायला पाहिजे. बरोबर. तरच आपण हे घर घेऊया. तर मी म्हणेल तसं करू नका. घरामध्ये सूर्यकिरणे येणं इम्पॉर्टंट आहे. बरोबर. त्यातल्या त्यात पूर्वपासून आलेल्या जास्त बेस्ट आहेत. ओके. पूर्व थोडंसं आग्नेय दिशेपासून आलेल्या उत्तम असतात. बरोबर. आणि असं मी ऐकलंय की घराच्या मुख्य दरवाजासमोर कोणती झाडं नसावीत, म्हणजे वड, पिंपळ किंवा काही असे काही नियम असतात का? घराचं आता जर तुमचं खालचं घर आहे, बरोबर. आतापर्यंत आपण फ्लॅट्सबद्दल फ्लॅट्स वगैरे बद्दल बोलत बोलत होतो. होतो. पण घराचा मोठा आहे आणि तर शक्यतो घरासमोर मोठं कोणतंही झाड नसावं. नसावं. त्याच्या मागे रिझन, लॉजिक हे आहे की तो मोठा होणार, त्याचे बरं. रूट्स तुमच्या घरापर्यंत येतील आणि ओके. हळूहळू तुमचा जो बेस आहे, पाया तो आहे, हलणार. तो हलणार. त्याच्या मागचं रिझन हेच आहे. बाकी काही बरोबर. असं मोठं हे नाही आहे. आणि मग फुलझाडं कोणती लावायला पाहिजेत? कारण खूप जणांना आवड असते फुलांची. फुलं झाडं सगळी लावा. मोगरा आहे, गुलाब आहे, जाईजुई आहे, जास्वंद. जास्वंद आहे. ही सगळी छान झाडं आहेत. मस्त तुम्ही ते पूर्वपासून नॉर्थला, पूर्व दिशेला तुम्ही ती लावायला पाहिजे आहे. बरोबर. चाफा, चमेली, या लिली, सगळ्यात मी असं म्हणेल की लिली, व्हाईट लिली हा पश्चिम दिशेला चालतो. ओके. शक्यतो पश्चिम दिशेला मीच म्हटलेलं की झाड नको. पण व्हाईट लिली जी आहे, हे झाड जर मिळालं किंवा ती फुलं पण तुम्ही पश्चिमेला ठेवली, तर घरामध्ये छान भरभराट होते. ओके. काही जणांना फुलझाडांची आवड असते, हां. पण त्यांच्या घरामध्ये अशा काही जागा असतात की तिथे सूर्यप्रकाश येत नाही. मग ती लोकं काय करतात की खोटी झाडं तिथे ठेवतात. तर मग खोटी झाडं ठेवणं चांगलं की वाईट? हे बघा, आर्टिफिशियल प्लांट्स किती ग्रो होतात? नाही. होतात का? बरोबर. जर ज्या गोष्टीची ग्रोथच होणार नाही आहे, बरोबर. ती तुम्ही घरात ठेवली, तर तुमची ही ग्रोथ कुठे ना कुठे थांबणार खुंटते. आहे. है ना? तर शक्यतो टाळा. बरोबर. शक्यतो टाळा. आर्टिफिशियल प्लांट्स, आर्टिफिशियल फ्लॉवर्स हे ठेवणं शक्यतो टाळा. ओके. थोडंफार घराला सजवण्यासाठी इट्स ओके आहे. अदरवाईज जर तुम्हाला पॉसिबल असेल की तुम्ही नॅचरल फ्लॉवर्स, नॅचरल प्लांट्स ठेवू शकता, तर तेच ठेवा. बरोबर. पण आर्टिफिशियल मी असं शक्यतो, कारण त्याच्या मागचं दुसरं रिझन पण हे आहे की त्याच्यावर माती बसते, धूळ बसते आणि ज्या घरामध्ये जितकी धूळ, जितकी माती, जितके जाळे, तितकी निगेटिव्ह एनर्जी. ओके. म्हणजे घर स्वच्छ ठेवणं महत्वाचं वेळोवेळी. आहे. येस, कंपल्सरी तुमचं घर नीट आणि क्लीन क्लीन असायलाच असायलाच पाहिजे. पाहिजे.